हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत पॅरॉट पोपट, चमकीच्या उलनचा पोपट. आणि त्यासाठी याच्यात तारा आहेत त्या घेतलेल्या आहेत. ही छोटी घेतलेली आहे आणि हे मायक्रॉन घेतलेला आहे आणि ही फुल साईज काठी घेतलेली आहे आणि उलनचे हे सेट घेतलेले आहेत आणि एक रिंग घेतलेली आहे मोठी. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला हा सेट लागणार आहे आणि ही तार लागणार आहे लहान साईजची. चेन घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला. 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन घेतलेल्या आहेत आणि या सिंगल क्रोशाने जायचं आहे. सिंगल क्रोशाने फोडत जायचं आहे. या चेन बॅक लूकमध्ये घेतलेल्या आहे. सिंगल क्रोशा मुका खांब घेत चाललेला आहोत. असंच आपल्याला एक पर्यंत जायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये घेतलेला आहे सिंगल क्रोशा. नंतर पुढे पलटवायचा आहे आणि बॅक लूकमध्ये पहिला हा जो लूक आहे हा सोडून पुढच्या लूकमध्ये सुई टाकायची आहे आणि सिंगल क्रोशा घेत जायचा आहे. हा जो भाग आपण तयार करत आहोत तो पोपटच्या चोचीचा भाग आहे. चोचीपासून स्टार्ट केलेला आहे आपण. पुढचा राऊंड कमी कमी होत चाललेला आहे आपलं. हे सिंगल क्रोशा घेतलेला आहे बॅक लूकमध्ये. हे असंच एक पर्यंत जायचं आहे आपल्याला. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे करत जायचं आहे. हे पहा, आपला आकार हा असा झालेला आहे आणि या पॉइंटला 3 सिंगल क्रोशे आलेले आहेत. पुढच्या पॉइंटला 1 सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या पॉइंटला 1 सिंगल क्रोशा. या पॉइंटला आपलं हे कंप्लीट झालेलं आहे आणि हे या पॉइंटला कट करायचं आहे आणि हे याची उलट सुलट बाजू पाहायची आहे. ही उलट बाजू आहे आणि ही आत टाकायची आहे आपल्याला आणि हे जे आहे हे या आतल्या साईडने वळवून घ्यायचं आहे. आणि ही जी तार आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे. आतल्या साईडने
हा जो भाग आहे तो चिता हा वरचा भाग आहे. आणखीन आपल्याला खालचा भाग तयार करायचा आहे. खालचा भाग तयार करून घेऊयात आपण. खालच्या भागालाही हाच थ्रेड घ्यायचा आहे. खालचा जो भाग आहे त्यासाठी आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन घेऊयात आणि जसा हा भाग तयार केला आहे तसाच हाही भाग तयार करायचा आहे. बॅक लूकमध्ये सिंगल क्रोशा घेत जायचा आहे 1 पर्यंत करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आपला पहिला सिंगल क्रोशा झालेला आहे. आता हा दुसरा आहे, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, 6 7 8. नंतर पुढचा राऊंड 1 2 3 4 5 6. नंतर पुढे 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3 1 2 1. या पॉइंटला हे कट करून उलटं काढायचं आहे आणि ह्याची उलट बाजू पाहायची आहे. उलट बाजूला हे आतल्या साईडला वळवून घ्यायचं आहे. हे आणि हा तोचेचा वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे. अशा प्रकारे ही तोच करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तार टाकायची आहे आपल्याला. गोल्ड राऊंड मध्ये तार टाकून घेऊयात आपण. ही जी तार टाकायची आहे ती दोन्ही याच्यातून घ्यायची आहे. एकदा याच्यातून, नंतर या पॉइंट मधून. खालच्या वरच्या साईडने गुंतवून घेतलेली आहे ही तार. शेवटच्या पॉइंटला आलेलो आहोत आपण. आणि ही जी तार आहे ती अशा प्रकारे
लॉक करून घ्यायची आहे ही. लॉक करून घेऊयात आपण ही तार. हे पहा फ्रेंड, हा जो भाग आहे हा तोचेचा हा खालील भाग आहे आणि हा वरील भाग आहे. आणि हा जो भाग आहे या भागापासून आपल्याला पुढील काम स्टार्ट करायचं आहे. आणि हा जो पॉइंट आहे साईडचा तो लॉक करायचा आहे आपल्याला. हा जो पॉइंट आहे या पॉइंटमध्ये डायरेक्ट सुई टाकायची आहे आणि या पॉइंटमध्ये ही सुई टाकायची आहे आणि हे अशा प्रकारे लॉक करायचं आहे. नंतर दुसराही पॉइंट असाच लॉक करून घ्यायचा आहे. ही आपली चोच अशा प्रकारे रेडी झालेली आहे पोपटाची. आणि हा जो भाग आहे हा आतल्या साईडला वळवून घ्यायचा आहे. आणि हे लॉक करून टाकायचं आहे या साईडला. हे पहा फ्रेंड, आपला पोपटची चोचेचं जे काम आहे ते रेडी झालेलं आहे. आता पुढे जायचं आहे आपल्याला. पोपटची जी चोच आहे ही हा खालील भाग आहे आणि हा वरील भाग आहे. आणि आपल्याला आता हा जो राऊंड आहे या राऊंडवर काम करत जायचं आहे. त्यासाठी उलनचा हा सेट घेतलेला आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटपासून स्टार्ट करूयात आपण. सिंगल क्रोशाने जायचं आहे. या पोपटाचं पूर्ण काम सिंगल क्रोशाचं आहे बॉडीचं. आत्ता आपण पोपटची बॉडी बनवत आहोत आणि त्याचं पूर्ण काम सिंगल क्रोशाने घेत चाललेलो आहोत आपण. आणि ही सुलट बाजू आहे, सुलट बाजूने चाललेलो आहोत काम करत. गोल्ड राऊंडमध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा आहे पूर्ण. हा आपला पहिला राऊंड आहे. मुक्या खांबाने चाललेलो आहोत आपण.
हा जो राऊंड या पॉईंटला स्टार्ट केलेला आहे, या पॉईंटला एंड होणार आहे या राऊंडचा. प्रत्येक लूपमध्ये घेतलेलं आहे. सिंगल क्रोशाचं काम केलेलं आहे. हा जो भाग आहे हा पोपटाच्या चोचीचा वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे. आणि पुढच्या राऊंड पासून ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी टाके वाढवत जायचं आहे आपल्याला. पूर्ण काम सिंगल क्रोशाचं आहे. मुख्य खांबाचं काम आहे पूर्ण. आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आता आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. पुढचा जो राऊंड आहे तो बॅक लूपमध्ये घ्यायचा आहे. बॅक लूपमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी टाके वाढवायचे आहेत. पहिल्या पॉईंटला 1 टाका वाढवलेला आहे. पहिल्या बॅक लूपमध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. दुसऱ्याही बॅक लूपमध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. तिसऱ्याही बॅक लूपमध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. असेच सिंगल क्रोशे वाढवत जायचं आहे आपल्याला. इथून पुढच्या राऊंडमध्ये ज्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे त्या ठिकाणी वाढवायचे आहेत. पोपटाचा चोचीनंतरचा जो भाग आहे तो भाग तयार करत आहोत आपण आणि त्या भागाला टाके वाढवत जायचं आहे. परत मानेच्या पॉईंटला कमी करायचे आहेत आणि पुन्हा बॉडीच्या पॉईंटला वाढवायचे आहेत. या पॉईंटला एक टाका वाढवलेला आहे. पूर्ण काम बॅक लूपमध्ये आहे सिंगल क्रोशाचं. या पॉईंटलाही 1 टाका वाढवत आहे. असे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी टाके वाढवत जायचं आहे. आपण या पोपटाचं काम चोचेपासून स्टार्ट केलेलं आहे. या पॉईंटलाही 1 टाका मी वाढवत आहे. ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी टाके वाढवायचे आहेत. हे पहा फ्रेंड, टाके वाढवायचं काम
जोपर्यंत चेहराचा शेप व्यवस्थित दिसत नाही तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत आपल्याला या पॉईंटपासून. आपला आकार हा असा झालेला आहे आणि आणखीन आपल्याला थोड्या प्रमाणात आकार वाढवायचा आहे. गरज वाटली तर टाके वाढवायचे आहेत. आणखीन टाके वाढवण्याची गरज वाटलेली नाहीये. जी तार आपण टाकलेली आहे ती हे पहा, आपला शेप हा असा झालेला आहे पुढचा. आणि या पॉइंटला एक टाका वाढवत आहे. आपल्याला आणखीन या पॉइंटपर्यंत टाके वाढवायचे आहेत आणि नंतर पुढे कमी करायचे आहेत. हे पहा फ्रेंड, आणखीन आपण या पॉइंटपर्यंत येऊयात टाके वाढवत. नंतर पुढे बघूयात. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवा, जास्तीचे वाढवू नका. जास्त वाढवले तर तुमचा शेप पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी टाके वाढवा. शेप पाहत टाके वाढवायचं काम करत जायचं आहे आपल्याला. हा जो पॅरट आहे याचं पूर्ण काम बॅक लूपमध्ये घेतलेलं आहे. आपण सिंगल क्रोशाचं काम घेतलेलं आहे. सिंगल क्रोशा वापरलेला आहे. मुका खांब घेतलेला आहे. शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे. आणखीन आपल्याला टाके वाढवण्याची गरज आहे. या पॉइंटला मी एक टाका वाढवत आहे. या पॉइंटलाही वाढवलेला आहे. आपल्याला अगोदर पूर्ण बॉडी विणून घ्यायची आहे या पोपटची आणि नंतर पुढे त्याचा पंखाचं काम करायचं आहे आणि शेवटी पायासाठी तार वापरायची आहे.
आपला आकार हा असा झालेला आहे. या ठिकाणी एक टाका मी वाढवत आहे. हे जे मूळ आहे हे महत्त्वाचं आहे या पोपटचं. नंतर पुढचंही काम फ्रेंड, या भागात पूर्ण पोपट दाखवणं शक्य नाही, जेवढं शक्य तेवढं दाखवत आहे. या पॉइंटला एक टाका वाढवत आहे. पूर्ण काम बॅक लूक मध्ये घेतलेलं आहे. हे आपला आकार हा असा झालेला आहे आणि जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. इथून पुढे जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्या टाक्यावरच काम करत आपण या पॉइंट पर्यंत येऊयात. नंतर पुढचं पुढे बघूयात. टाके वाढवण्याचं काम बंद केलेलं आहे. 5 ते 6 लाईन आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. 5 किंवा 6 राऊंड टाकायचे आहेत. आपला हा पहिला राऊंड आहे आणि मध्ये मी टेलरिंगचे तुकडे वापरणार आहे भरण्यासाठी. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत चाललेलो आहोत आपण. या पॉइंट पासून पुढे टाके वाढवण्याची गरज संपलेली आहे. नंतर पुढे आपल्याला टाके कमी करायचे आहेत मानेच्या पॉइंटला. आता आपण या पॉइंटला आलेलो आहोत. आकार पाहता टाके वाढवलेले आहेत, जास्तीचे वाढवलेले नाही. जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो असा होणार नाही. त्याच्यामुळे जास्त टाके घेऊ नका. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवा. प्रत्येक लूकमध्ये काम करत चाललेलो आहोत आपण. बॅक लूकमध्ये सिंगल क्रोशा घेत चाललेलो आहोत. जोपर्यंत आपला शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे काम करत जायचं आहे. आणखीन आपल्याला 3 राऊंड तरी टाकावे लागतील. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे 3 राऊंड पर्यंत. नंतर पुढचं पुढे बघूयात. आणखीन 2 लाईन घेऊयात.
मानेचा जो पॉइंट आहे तो आपण चेप पाहत टाके कमी जास्त करायचे आहेत आपल्याला पुढे. जोपर्यंत ज्या पॉइंटला गरज वाटत नाही तोपर्यंत टाके कमी करायचे नाही आहेत. ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणीच कमी करायचे आहेत. चेप पाहतच ठरवायचं आहे टाके कमी करायचं काम. आणखीन आपल्याला गरज वाटत नाही टाके कमी करण्याची. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत चाललेलो आहोत आपण. जेवढे वाढवले आहेत तेवढ्यावरच प्रत्येक लुकमध्ये घेतलेला आहे. हे पहा फ्रेंड, आपला चेप हा असा झालेला आहे. आणि आणखीन एक ओळ घेऊयात आपण. नंतर पुढे मानेच्या शेपमध्ये जायचं आहे आणि मानेमध्ये जास्त टाके कमी करायचे नाही. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच कमी करायचे आहे. थोडा आणि मूळचा शेप द्यायचा आहे मानेसाठी. ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाका कमी करायचा आहे. आता इथून पुढे आपण टाके कमी करूयात. या पॉइंटला एक टाका कमी करत आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे. जास्त टाके कमी करू नका. जास्त टाके कमी केले तर तुमचा शेप पूर्ण बिघडेल. प्रत्येक लाईनमध्ये एक टाका कमी करा. आत्ता या लाईनमध्ये एक टाका कमी केलेला आहे. पुढे 2 किंवा 3 टाके कमी करूया. मानेचा शेप पाहतच ठरवायचं आहे टाके कमी करण्याचं काम. पुढे आपल्याला बॉडीला वाढवायचे आहेत. प्रत्येक लुकमध्ये घेत चाललेलो आहोत आपण सिंगल क्रोशा. आत्ता आपण मानेमध्ये चाललेलो आहोत. या पॉइंटलाही एक टाका मी कमी करत आहे. पहिला टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे. 2 टाके कमी केलेले आहेत आतापर्यंत आपण. हे जे मानेचं काम तयार झालं आहे ते आपण हे पहा फ्रेंड, पोपटात आपला तेवढा भाग झालेला आहे. या भागात इथून पुढचं या भागात दाखवणं शक्य नाही. इथून पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत बाय. थँक्यू.